नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या वानवस्तू आयडियाबद्दल बोलणार आहोत. मी आज तुम्हाला अगदी 10 रुपयाच्या खालील वानवस्तू आयडिया सांगणार आहेत, ज्या की 10 रुपयापर्यंत असणार आहेत किंवा 10 रुपयाच्या खाली असणार आहेत. कारण की प्रत्येक गृहिणीला वाटतं की माझी वानवस्तू ही भारी असावी, उपयोगी असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या बजेटमध्ये बसणारी असावी. त्यामुळेच मी हा व्हिडिओ तयार करायचं ठरवलं आहे आणि मी आज तुम्हाला 10 रुपयाखालील अगदी उपयोगी असणाऱ्या वानवस्तू आयडिया इथे सांगणार आहे आणि त्या वस्तू मी इथे दाखवणार आहे. मी स्वतः त्या 10 रुपयामध्ये घेऊन आलेली आहे. अशा वानवस्तू आयडिया मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली वानवस्तू आयडिया आहे ही अगरबत्तीचं स्टँड. या अगरबत्तीचं स्टँड अगदी 10 रुपयाला मिळतं किंवा यापेक्षाही छोटं घ्यायचं असेल तर हे 5 रुपयाचं देखील अगरबत्तीचं स्टँड तुम्ही घेऊ शकता. पण हा 10 रुपयाचा अगरबत्ती स्टँड हा खूप उपयोगी आहे. अगदी 10 रुपयाला याची किंमतही खूप म्हणजे या स्टँडच्या नुसार ही किंमतही त्याची खूप बरोबर आहे. तुम्ही ही 10 रुपयाचं अगरबत्ती स्टँड वानवस्तू आयडिया म्हणून घेऊ शकता. पुढची वानवस्तू आहे हे करंजी करण्याचा साचा. हा साचा अगदी 10 रुपयाला देखील मिळून जातो आणि याने खूप झटपट अशा करंज्या होतात. झटपट, पटापट अशा करंज्या या करंजी साच्याने होतात आणि सर्वांच्या उपयोगात देखील आहे आणि द्यायला देखील तुम्हाला परवडेल असा आहे 10 रुपयाचा हा करंजी साचा. तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. आयडिया आहे हे बॉडी लोशन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे अगदी 10 रुपयाखालील तुम्ही असे बॉडी लोशन किंवा वॅसलीनच्या बॉटल तुम्ही देऊ शकता. कारण की हे उपयोगी देखील आहे. प्रत्येकजण हा हिवाळ्यामध्ये वापरतो आणि तुमच्या बजेटमध्ये पण येईल अशी आहे. अगदी 5 रुपयाचं देखील तुम्ही बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझरची पॅक तुम्ही वाटू शकता. पुढील वानवस्तू आयडिया आहे हे प्लास्टिकचे ट्रे. हे प्लास्टिकचे ट्रे अगदी 10 रुपयाखालील खालील आहे बरं का. हा प्लास्टिकचा ट्रे तुम्हाला 8 ते 9 रुपयाला मिळून जातो आणि हा 3 किंवा 4 कपासाठी अत्यंत उपयोगी असा प्लास्टिकचा ट्रे तुम्ही वानवस्तू आयडिया म्हणून घेऊ शकता. पुढील वानवस्तू आयडिया आहे हे आर्टिफिशियल गजरे. हे अगदी 10 रुपयाच्या खाली मिळून जातात आणि खऱ्याखुऱ्या गजऱ्यासारखे दिसतात. आणि खरं म्हटलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला ओरिजिनल फुलांचे गजरे हे मिळत नाहीत किंवा तयार करणं होत नाही. त्यावेळेस आपण हा आर्टिफिशियल गजरे वापरू शकतो. पुढची वानवस्तू आयडिया आहे गुलाबजल. गुलाबजल हे प्रत्येक गृहिणी म्हणजे प्रत्येक स्त्री ही वापरतच असते आणि ही 10 रुपयाची बॉटल अगदी 10 रुपयाला येते. गुलाबजलची ही बॉटल प्रत्येकीच्या उपयोगीची आहे आणि तुम्ही वानवस्तू आयडिया म्हणून पण ही देऊ शकता. ही वानवस्तू आयडिया आहे हा एक साचा. असे जसे की करंजीचा साचा आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवण्याचे साचे मिळतात. हा तसाच एक प्रकारचा लाडू बनवण्याचा साचा आहे. तुम्ही या साच्याने अशा शेपद्वारे लाडू बनवू शकता आणि ही वस्तू तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. पुढील वानवस्तू आहे ही गंधाची बॉटल. प्रत्येक घरी उपयोगी पडणारी ही गंधाची बॉटल तुम्ही वानवस्तू आयडिया म्हणून देऊ शकता. व तसंच महिलांसाठी सिंदूरची बॉटल. ही अगदी 10 रुपयाला येते आणि प्रत्येक घरची उपयोगाची वस्तू आहे म्हणजे वाया जाणार नाही. म्हणून तुम्ही ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. ही वानवस्तू आयडिया आहे हे क्लचर. हे प्रत्येक महिलेला लागणारे रेग्युलरचं क्लचर हे अगदी 5 किंवा 10 रुपयापासून देखील मिळतात. तुम्ही हे पण वानवस्तू आयडिया म्हणून देऊ शकता. पुढील वानवस्तू आयडिया आहे अशी प्लास्टिकची टोपली. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे टोपले तुम्हाला मिळून जातात. अगदी 7, 8, 10 रुपयाला किंवा 5 रुपयाला पण प्लास्टिकचे असे टोपले मिळून जातात. हेही तुम्हाला काही वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. हीही तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. पुढील वानवस्तू आयडिया आहे ही काजल पेन्सिल. ही अगदी 10 रुपयाला मिळून जाते आणि प्रत्येक स्त्रीच्या उपयोगातली काजळ पेन्सिल ही तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच ॲब्रो पेन्सिल पण तुम्ही देऊ शकता. पुढील वानवस्तू आयडिया आहे ही साबणाचे खोके. हे अगदी 10 रुपयाला मिळतात आणि प्रत्येक घराच्या उपयोगीचे आहे. तुमची वानवस्तू म्हणून याला देऊ शकता. वानवस्तू आयडिया आहे पेन. हे लहान मुलांसाठी अत्यंत उपयोगी येणारे पेन तुम्ही वानवस्तू आयडिया म्हणून देऊ शकता. त्यानंतर आहे नेल पेंट. हे अगदी 10 रुपयाची 5 रुपयाची बॉटल तुम्ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. तसंच मेहंदी कोन पण ही बऱ्याच जणी वानवस्तू म्हणून देतात. आणि शेवटची वानवस्तू आहे हे झुमके. आर्टिफिशियल झुमके हे अगदी 10 रुपयाला मिळतात आणि बऱ्याच जणींना असे आर्टिफिशियल झुमके घालण्याची खूप हौस असते. म्हणून तुम्ही ही वानवस्तू म्हणून देऊ शकता. ह्या काही वानवस्तू आयडिया मी तुम्हाला इथे सांगितले आहे.
खरं तर पहिल्या काळामध्ये संक्रांतीच्या काळात हळदी कुंकू हे वाटण्याला खूप जास्त मान असायचा. हळदी कुंकवाचंच वाण हे वाण सगळ्यात महत्त्वाचं वाण आहे. तुम्ही या दिवशी हळदी कुंकवाच्या पुड्या करून किंवा हळदी कुंकवाच्या आयत्या मिळणाऱ्या डब्या पण ही वाण म्हणून देऊ शकता. तुम्हाला या वाण वस्तू आयडिया कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.